राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते पार्थ पवार हा पक्ष खड्ड्यात घालतात की काय अशी सध्या परिस्थिती आहे. म्हणजे विक्रम काकडे त्यांच्या मित्राला आमदारकी देण्यासाठी त्यांनी प्रथम जिशान सिद्दीकीचा पत्ता कट करण्याचा प्रयत्न केला. नंतर पक्षानं त्यांना उमेदवारी दिली. त्यानंतर त्यांनी इद्रिस नायकवडे राजीनामा द्यायला सांगितलं, माझ्या मित्राला करायचं आहे. परत त्यानंतर त्यांनी पुण्यामधून विक्रम काकडे यांना उमेदवारी दिली आणि मग सरळ त्यांनी काही लोकांना खाजगीत सांगितलं की आर्थिक पक्षाच्या शिस्तीसाठी आणि काही गोष्टीसाठी मला काम करावं लागतंय. इद्रिस नायकवडेंना सुद्धा तशाच प्रकारच्या सूचना त्यांनी दिलेल्या होत्या. आता आपण बघतो तर एका बाजूला अनिकेत तटकरे यांची विधान परिषदेमध्ये त्यांना तिकीट मिळणं आणि ते बिनविरोध झाले. रायगडमध्ये त्यांना हे झालं. आणि दुसरं म्हणजे जैन यांना जे प्रफुल्ल पटेल यांच्या जवळचे आहेत त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. म्हणजे एक तिकीट तटकरेला, एक तिकीट पटेलांना आणि मग भुजबळांना सुद्धा त्यांना आपल्याला त्यांची अपेक्षा होती की समीर भुजबळ किंवा पंकज भुजबळ यांना काहीतरी मंत्रिपद आणि आपल्याला खासदारकी मिळेल. तर पक्षावर ह्या प्रकारच्या अर्थकारणाची चर्चा आणि या प्रकारच्या समाजकारणाची चर्चा ही अतिशय वाईट सुरू आहे. म्हणजे एका बाजूला फुले आंबेडकरांची विचारधारा त्याच्याबद्दल पक्षाकडे काही योजना नाही आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार महिला असल्यामुळे महिलांच्या प्रश्नावर कुठल्या त्या बोलत नाही आहेत. आणि एक गोष्ट आहे की जी सहकार लॉबी आहे म्हणजे ज्याच्यावर राष्ट्रवादीची पकड होती त्या पकडीबद्दल सुद्धा पार्थ पवार सुनेत्रा पवारांना गंभीर नाही. त्यामुळे पार्थ पवार हा पक्ष खड्ड्यात घालतील काय अशी स्थिती आहे.